महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिकमध्ये श्री शिवशक्ती आखाड्याची भव्य स्थापना डॉक्टर वैभवीताई पाटील यांचा पट्टा अभिषेक सोहळा उत्साहात संपन्न। नाशिक जिल्ह्यात आज नर नारी आणि किन्नर यांचा समावेश असलेल्या श्री शिवशक्ती आखाड्याची भव्य स्थापना करण्यात आली। या ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण सोहळ्याने एकात्मता आणि समतेचा नवा संदेश दिला। या शुभ प्रसंगी डॉक्टर वैभवीताई पाटील यांचा आचार्य महामंडलेश्वर पदावर पट्टा अभिषेक सोहळा पारंपरिक धार्मिक विधींनी आणि मोठ्या उत्साहात पार पडला। विविध संत महंतांच्या उपस्थितीत झालेल्या या विधीने कार्यक्रमाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले। तसेच किन्नर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित माणुसकीचा सन्मान सोहळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। समाजातील सर्व घटकांना समान सन्मान मिळावा हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय। या कार्यक्रमाला वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्गुरू हेमांगी सखी, नाशिक किन्नर समाजाच्या गादीपती सलमा गुरु नायक तसेच अनेक मान्यवर महामंडलेश्वर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। संपूर्ण सोहळा धार्मिक, सामाजिक आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरला असून समाजात समता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी संध्या निर्भवणे, चांदवड। आज नाशिक जिल्ह्यामध्ये श्री शिवशक्ती आखाड्याची स्थापना झालेली आहे। शिवशक्ती आखाडा नर नारी आणि किन्नर सर्वांचा समावेश असलेला एकमेव आखाडा आहे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी डॉक्टर वैभवी पाटील, माझी आचार्य महामंडलेश्वर पदाचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये नाशिक किन्नर समाजचे गादीपती सलमा गुरु नायक, वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख एवं शंकराचार्य जगद्गुरू हेमांगी सखी माताजी उपस्थित होते। त्याचबरोबर आमचे माझे गुरुजन सारिकामाई, आमचे गुरुजन महामंडलेश्वर आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा आईसाहेब पूजामाई उपस्थित होते आणि व इतर माझे गुरुभाऊ गुरुबंध आणि माझे सगळे मित्रपरिवार उपस्थित होते। याच कार्यक्रमामध्ये किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने माणुसकीचा सन्मान चिन्ह देऊन समाजात कार्यरत असणारे समाजरत्न त्यांचा पुरस्कार देखील करतात। हा पट्टाभिषेक सोहळा म्हणजे एक धार्मिक परंपरानुसार एक आखाड्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होतो। त्याच पद्धतीने एक वरिष्ठ म्हणून, आखाडा प्रमुख म्हणून आचार्य महामंडलेश्वर पदी माझा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झाला। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।